स्केप्टिसिझम, सी ऑफ स्केप्टिसिझम म्हणूया आपण, की ॲक्युपंक्चर कोण शिकतं. आणि 15व्या दिवशी ते आजोबा उठून चालायला लागले. पण मला असं ऐकू आलं की हे लोक म्हणतात की पुण्यातून एक बाई येतात आणि जादू करतात. ॲक्युपंक्चर इज वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट ऑल्सो. इज इट? येस. फॅटी लिव्हर काय इतकं कॉमन आहे आज. आणि म्हणजे अल्कोहोल न घेता सुद्धा फॅटी लिव्हर. आज तुम्ही बघा 10 पैकी 4 लोकांना फॅटी लिव्हर आहे. हे मेजर प्रॉब्लेम्स मी ट्रीट करते. लॉंग स्टँडिंग अनहॅपीनेस आणि ग्रीफ हा मेजर लंग कॅन्सरचं कॉज आहे. म्हणजे नंतर ते तुम्ही म्हणलं पेशंट सांगत नाहीत. हो. त्यांनी विचारलं होईल का, हो सकता है क्या, हम ट्रीटमेंट मतलब चालू करो, हम 15 दिन का देखेंगे. रसिक मोहिनी. नमस्कार, मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं रसिक मोहिनी या पॉडकास्टवर मनापासून स्वागत करते. रसिक हो, आज ज्या आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत त्या सुप्रसिद्ध ॲक्युपंक्चरिस्ट आहेत आणि त्यांनी देशविदेशात अनेक ठिकाणी आतापर्यंत ॲक्युपंक्चर ह्या विषयावर लेक्चर्स दिलेली आहेत. त्यांना स्पीकर म्हणून बोलवलं जातं. त्यांना अनेक 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 अवॉर्ड सुद्धा मिळालेली आहेत. भेटूया आजच्या गेस्टना, सुमिता सातारकर मॅडम यांना. मॅडम, तुमचं रसिक मोहिनी पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला तुमच्या पॉडकास्टसाठी आमंत्रित केलं. आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट. थँक्यू. रसिक हो, यांचा बायोडेटाच एवढा मोठा आणि विस्तृत आहे की मला असं वाटतं मॅडम तुम्हीच तुमची स्वतःची ओळख करून दिलीत आम्हाला तर आवडेल. बायोडाटा जो असतो मॅडम तो आपल्या या सगळ्या प्रोफेशनल जगामध्ये इम्पॉर्टंट असतो म्हणून तो मोठा होत असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी असं सांगेन की ॲक्च्युली आपण जेव्हा जन्म घेतो तर ज्या दिवशी आपल्याला कळतं आपण का जन्म घेतला आहे त्याच्यासाठी आपण जेव्हा ते उमगून त्या जिद्दीने कितीही कठीण प्रसंग आले तरी करत राहतो तेव्हा जे सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळत राहतं, मी थोडंसं त्याच्यावरती भर देईन. मी शालेय जीवनामध्ये पासून लहानपणापासून म्हणजे गाण्याचं, मला संगीताचं खूप आवडपेक्षा मी संगीतामध्ये होते. ओके. म्हणजे इतकी होते की माझ्या शिक्षिका ज्या आहेत शाळेतल्या त्यांना वाटलं होतं की मी संगीतामध्येच माझं सगळं करिअर करणार आहे. माझ्या सगळ्या परीक्षामध्ये तुमचा आवाज गोड आहेच. पण म्हणजे सगळ्या परीक्षा आणि आकाशवाणी सगळं माझं वयाच्या 17व्या वर्षी मी आकाशवाणीमध्ये सुगम संगीताचं हे ऑडिशन पास होऊन मी गात पण होते. अरे वा. पण आपण म्हणतो ना की आपल्याला सगळं छान छान चाललेलं असतं आणि आपण सगळं ठरवलेलं असतं, तसं तर नसतं आपल्यासाठी. आणि ते नंतर मला रिअलाईज झालं. आणि मला निसर्गोपचारच्या पदविका अभ्यासक्रमाला मी प्रवेश घेतला. त्या कॉलेजची मी पहिली विद्यार्थिनी होते आणि त्याच्यामध्ये 4 वर्षाच्या त्या कोर्समध्ये ॲक्युपंक्चर नावाचा एक विषय होता. तर मला त्याच्यामध्ये खूप जिज्ञासा निर्माण झाली आणि ते कंप्लीट केल्यानंतर मी 91 सालाची गोष्ट करते. मला कळत नव्हतं की मी जेवढं मला आत्ता नॉलेज मिळालं आहे ते सफिशियंट आहे असं मला वाटत नव्हतं. तर मी कलकत्ता, दिल्ली, इंदोर, चेन्नई, जिथं ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत गव्हर्मेंट नंतर प्रायव्हेट सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये मी कोर्सेस करायला सुरुवात केली ॲक्युपंक्चरमधले. त्यावेळेला अशी परिस्थिती होती भारतामध्ये की स्केप्टिसिझम, सी ऑफ स्केप्टिसिझम म्हणूया आपण, की ॲक्युपंक्चर कोण शिकतं. खरंच आहे. आणि त्याच्या शब्दामध्येच इतक्या आठ्या आहेत लोकांच्या की कारण मी जेव्हा काम करायला सुरुवात केली जेव्हा मला आठवतंय की मी लोकांच्या घरी जात होते कारण माझ्याकडे पेशंट असं कोण मिळणार मला. म्हणजे मी इंटर्नशिप करताना मुंबईत जरी इंटर्नशिप आणि सगळं केलं असलं तरी आपण जेव्हा सुरू करतो की चला आता मी काम करणार आहे, पण पेशंटचा जो आपल्याकडे यायचा जो हे असतो की आपण क्लिनिक काढलं आणि असं ते नव्हतं. तर मी घरोघरी लोकांच्या घरी जात असे आणि विचारत असे तुमच्या घरी कोण आजारी आहे का, मी तुम्हाला ॲक्युपंक्चर कर. पण कसं असं म्हणजे लोक मला असं बेल वाजवून घरात जायचं. हो, सेल्स गर्ल सारखं. आणि माझी ती पेटी आणि ते सगळं मी साहित्य घेऊन जायचे आणि मला लोक हटकून टाकायचे. हो, म्हणजे असं डायरेक्ट गेल्यावर काय होणार ना. आणि ॲक्युपंक्चर काहीतरी काय असंच व्हायचं ते माझं. आणि 1.5 वर्ष मी हेच करत होते. मी एकही पेशंट मी 1.5 वर्षात कोणालाही ट्रीटमेंट देऊ शकले नाही. पेशन्स जबरदस्त आहे. त्यावेळेला ती कायनेटिक प्राईड गाडी होती, मला आठवतंय, नवीन गाडी लॉन्च झाली, त्याच्यावर मी जात असे. मग एकदा मला असं झालं की अरण्येश्वर सारख्या भागात मी फिरत होते दुपारी आणि अशी बसकी घरं आहेत
इथं बाहेर त्या आजी अशा धान्य पाकडत बसल्या होत्या आणि ते कॉटवर ते आजोबा झोपले होते, त्यांना पॅरालिसिस झाला होता. ओके. तर त्यांना मी विचारलं मी ह्यांना देऊ का ट्रीटमेंट. त्या बाई इतक्या वैतागल्या होत्या आजी, त्याला काही पण कर, मी काय पैसे वगैरे देणार नाही आणि बघ म्हणजे असं थोडक्यात आता झोपू नये काय गिव्ह अप केलं होतं त्यांनी. आणि मी चालू केली ट्रीटमेंट. आणि आता पुढे आपण बोलूच की ते किती प्रभावी असतं शास्त्र. आणि 15व्या दिवशी ते आजोबा उठून चालायला लागले 15 दिवसाच्या ट्रीटमेंट. हे सगळे आजूबाजूची लोक बघत होती कोण मुलगी येते आणि ती काय करतेय. ते कुतूहलाने बघायला लागले मी काय सुया लावतीये आणि बऱ्याच गोष्टी. आणि त्या ते झाल्यानंतर असं झालं की मग शेजारचा माणूस विचारायचा ह्याला काय आहे का, मग मी त्याला ट्रीटमेंट देणार. असं करत करत मी त्या काळात पुण्यात फिरायला लागले. म्हणजे मला त्याचा मावशी त्याची काका त्यांचे शेजारी असं करत करत मग 1-1.5 वर्षात असं झालं की मला कळलं की मी दिवस रात्र फिरू नाही शकत. मला कुठेतरी थांबून काहीतरी एक जागेची सुविधा केली पाहिजे, पेशंटसाठी केली पाहिजे. आणि मग मी काम करायला सुरुवात केली. पण तेव्हा पण असंच होतं की म्हणजे तुम्हाला माहितीये म्हणून तुम्ही दुसऱ्याला सांगताय असंच ते काम होतं, पण ते सफिशियंट नव्हतं. मग मी विचार केला की सगळ्यात जास्त वैद्यकीय फॅसिलिटी नसण्याचं हे जे ग्रामीण भागात प्रॉब्लेम्स आहेत, आपण तिथं जावं आणि काम चालू करावं. आणि मग मी मनसर, नारायणगाव, जुन्नर अशा ठिकाणी जायला लागले. तिथं काम करायला लागले. लोक तिकडनं खूप प्रतिसाद द्यायला लागले. पण मला असं ऐकू आलं की हे लोक म्हणतात की पुण्यातून एक बाई येतात आणि जादू करतात. जादू करतात. आणि मला धक्का बसला. बापरे. म्हटलं हे चुकीच्या दृष्टीने चाललंय आपलं, हे शास्त्र आहे आणि ते लोकांना माहितीच नाहीये. मग मी तेव्हापासून मॅडम 800 व्याख्यानं घेतली. मी अख्ख्या ग्रामीण लोकांना गोळा करायचे आणि सांगायचे की ॲक्युपंक्चर म्हणजे काय वगैरे वगैरे. पण हे करत असताना मी शिकत पण होते. म्हणजे मी फार चायनापर्यंत गेले. ईस्टर्न ॲक्युपंक्चर मूळचं तिथलंच आहे ना होते. बोलूया ना आपण. चायनामध्ये जगातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे बीजिंगला. तिथे मी इंटर्नशिप केली, तिथं मी ट्रेनिंग घेतले. आणि मग मी तिकडनं मला ईस्टर्न ॲक्युपंक्चर कळलं, पण मला वेस्टर्न पण बघायचं होतं. मी इंग्लंडला शिकले, मी अमेरिकेतही गेले. आणि असं करत करत आता हा 30वं वर्ष आहे माझं. आणि सगळ्या तऱ्हेच्या इन्स्टिट्यूशन्स आणि ह्याच्यामध्ये काम चालू आहे. ग्रेट ग्रेट. पहिलं आणि तुमचं अभिनंदन. आत्ताच तुम्ही युकेला गेला होतात आणि तिथे त्यांनी, मी आपल्या प्रेक्षकांकरता सांगते की तिकडे त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्टिंग द फ्युचर ऑफ हेल्थ केअर फॉर ह्युमन बॉडी बाय द पॉवर ऑफ ॲक्युपंक्चर या विषयावर त्यांनी लेक्चर दिलेलं आहे तिथे. तर त्याकरता एक तर तुमचं अभिनंदन आणि त्या अनुभवाविषयी आम्हाला सांगा जरा. अशा लिडरशिप समिट्स जगभरात होत असतात आणि फॉर्च्युनेटली आता 2010 सालापासून म्हणजे जी सुरुवात अशी झाली की मी जे काम करायला लागले त्याचं मी डेटाबेस तयार करायला लागले. म्हणजे रिसर्च पेपर ज्याला आपण म्हणतो. आणि मग ते कुठे कुठे आपले सायंटिफिक काउन्सिल्स असतात त्यांना सबमिट करायला लागले. आणि सगळ्यात पहिल्यांदा माझं कलकत्तामध्ये जी कॉन्फरन्स होती, नॅशनल कॉन्फरन्समध्ये माझा पेपर सिलेक्ट झाला. तर तिथं माझी ती बाहेर जाऊन बोलण्याची जी ती सुरुवात 2010 साली झाली आहे. आणि मग तिथनं तुमचं हळूहळू क्रेडिट्स तुम्हाला चांगले मिळायला लागल्यानंतर आपापच तुम्हाला यायला लागतात इन्व्हिटेशन. त्यातलाच हा एक भाग आहे की मी युनिव्हर्सिटी ऑफ पेरुजिया म्हणजे इटलीमध्ये ट्रॅडिशनल मेडिसिन फेस्टिवल असतं दरवर्षी. त्यात फेस्टिवल 3 वर्ष मी इनॉग्रेट केलंय आणि तिथं मी कीनोट स्पीकर म्हणून ते बोलवतात. अरे वा. तर तिथं सगळ्यात जगातले सगळ्याच युनिव्हर्सिटीजचे लोक आलेले असतात. आणि माझा असा अनुभव आहे की भारतामध्ये अजून खूप ॲक्युपंक्चरला आपण म्हणूया की स्कोप आहे. स्कोपपेक्षा लोकांना माहिती जी असतं म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये ह्याच्याकडे खूप वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं जातं. आपल्या देशामध्ये अजून ती वेळ यायची आहे. नाही, वेगळा दृष्टिकोन म्हणजे मला नाही म्हणजे ॲक्युपंक्चर हे सगळीकडे वेल प्रॅक्टिस्ड आहे. म्हणजे जसं चायना तर आपण बघतोच, पण इवन युरोपियन कंट्रीज आणि अमेरिकेमध्ये ॲक्युपंक्चर इज वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट ऑल्सो. इज इट? येस. बरं. पण इथं भारतामध्ये असं झालं की मी जेव्हा काम करत होते आणि मला लक्षात आलं की असं पॉकेट्समध्ये लोक काम करतायत भारतामध्ये, तर थेरपी म्हणून त्याच्याकडे तेव्हा बघितलं जात नाही. शास्त्र, परिपूर्ण शास्त्र बघितलं जात नव्हतं. मग मी ॲक्युपंक्चर असोसिएशन ऑफ इंडियाला मी जॉईन झाले ॲज अ मेंबर अगोदर.
त्यांचं काय चळवळ चालू होती 2008 सालापासून की याला शास्त्राची मान्यता मिळाली पाहिजे. आणि मग मी त्या लढ्यात सामील झाले. बरं. बरेच चढउतार आले, म्हणजे अगदी सिनेमात असतात तसे. काही काम न करू देण्यासाठीच्या धमक्या आणि बरेच त्रास म्हणजे होत होते. पण त्याच्यात 2015 साली आम्हाला यश मिळालं. महाराष्ट्र सरकार हे पहिलं सरकार आहे भारतातलं ज्यांनी ॲक्युपंक्चरला परिपूर्ण शास्त्र म्हणून मान्यता दिली. अरे वा. राज्य मान्यता मिळाली ॲक्युपंक्चर शास्त्राला. ग्रेट. त्याचं काउन्सिल फॉर्म झालं 2017 साली, ऍक्ट आला. आणि आता तुम्ही जेवढे ॲक्युपंक्चरिस्ट बघताय महाराष्ट्रात ते सगळे परवानाधारक ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. त्याच्यासाठी राज्य सरकारने परीक्षा घेतली वैद्यकीय ह्याच्यात, कारण कळत नव्हतं की प्रत्येकाचं स्टँडर्ड ऑफ काय आहे बरोबर. आणि शासनाचं कसं असतं की ते खूप सिस्टमॅटिक वेनी सगळ्या गोष्टी करत. पण ह्याला बेसिक तुम्हाला काय शिक्षण अपेक्षित असतं? आता असं झालंय की वेगवेगळ्या फील्ड मधनं लोक एकत्र आले अम्ब्रेलामध्ये. आणि मग जो इंटरनॅशनल स्टँडर्डचा जो सिलेबस आहे, भले तुम्ही 20 वर्ष प्रॅक्टिस करतायत, डझंट मॅटर, पण तुम्हाला एक सिलेबस शासनाने तयार केला. अच्छा. आपल्या वैद्यकीय ह्याच्यानी. आणि जवळजवळ 4 वर्षाचा सिलेबस आहे तो. अच्छा, मग डिग्री कोर्स सारखाच आहे. हा, पण त्याच्यावर तुमची पात्रता परीक्षा त्यांनी घेतली आणि जे परीक्षा पास झाले त्यांना लायसन्सिंग झालं. आणि एव्हरी 5 इयर्स रिन्युअल करावं लागतं. त्याच्यासाठी CAE प्रोग्राम्स असतात जे तुम्हाला क्रेडिट पॉइंट्स पण घ्यावे लागतात रिन्यू द लायसन्स. पण त्याच्यामध्ये 2 मुद्दे होते की जे एक्झिस्टिंग प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांचं लायसन्स करून त्यांचं स्टँडर्डायझेशन ऑफ प्रॅक्टिस करणं, आणि दुसरं एज्युकेशन. जसं माझ्यासारखे असे अनेक लोक आहेत ज्यांना कुठं बाहेर जाऊन करावं लागलं. तर आपल्या आता महाराष्ट्रात 17 मेडिकल कॉलेजेस सुरू झालेत मागच्या वर्षी. फक्त ॲक्युपंक्चर करता? फक्त ॲक्युपंक्चर करता. क्या बात आहे. म्हणजे तो कोर्स आता डिप्लोमा, म्हणजे हे रेकॉग्निशन मिळाल्यापासून तो फायदा झाला थोडक्यात? खूप फायदा झाला. म्हणजे आता डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं होईल आणि 10 वर्षात तुम्ही बघाल की सगळं चित्र वेगळं असेल. बर. अच्छा, वाव, चांगलं आहे. तेच मी आता ॲक्युपंक्चर म्हणल्यानंतर सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की कुठेतरी ते दुखड्या भागावर सुया टोचतात आणि काहीतरी तिथे करतात आणि ते बरं करायचा प्रयत्न करतात. पण त्याच्या मागे आता तुम्ही म्हणालात तसं केवढा तरी अभ्यास आहे, केवढे तरी कष्ट आहेत, कितीतरी मेहनत आहे, नाही का? सो म्हणजे ते सोपं नाही आहे डेफिनेटली. अजिबातच सोपं. तर उदाहरण द्यायचं झालं तर आपलं जे शरीर आहे त्याच्या बॉडीवरतीच 3000 पॉइंट्स आहेत. तेच ह्या थेरपीची ही पद्धतच आम्हाला जरा ऐकायला आवडेल. सांगते मी तुम्हाला. आपलं शरीर हे फक्त शरीर नाही, तर ह्या शरीराला तुम्ही जर हे मान्य करत असाल की वैश्विक ऊर्जा आहे सगळी, युनिव्हर्सचा मेन पॉवर म्हणूया आपण, वैश्विक प्राणशक्ती, ती आपल्या शरीरामध्ये पण जात असते जेव्हा आपण जिवंत होतो. आणि ती प्रमुख 7 चक्रास तुम्ही ऐकले असतील, त्यातनं ती आत जाते. आणि मग त्या चक्रांपासून आपल्या अवयवांच्या अगदी सेलपर्यंत ती एनर्जी जी जाते त्याला एनर्जी चॅनल्स म्हणतात. तर एनर्जी बॉडी आहे आपली, त्याला प्रॉपर एनर्जी चॅनल्स आहेत. आणि त्या एनर्जी चॅनल्सवरती जे स्मॉल चक्रास किंवा त्याला आपण बुंदू म्हणूया, ते ॲक्युपंक्चर पॉइंट्स आहेत. तर नक्की आजार म्हणजे काय इथपर्यंत आपण जाऊ की हा फ्लो जो आहे ज्याला प्राणा म्हटलेला आहे, जो आपला फंडामेंटली बिल्डिंग ब्लॉक आहे. म्हणजे प्राणशक्ती नसेल तर बॉडी दिसते पण त्याच्यात चेतना नाही आहे, सो इट इज डेड. बरोबर, हो की नाही? सो प्राणशक्ती ही खेळती राहिली तर तुम्ही हेल्दी राहता, बॅलन्समध्ये राहिली. तुम्ही इन आणि यांगचा सिम्बॉल पाहिला असेल. सो इट इज अबाउट बॅलन्स अँड हार्मोनी. सो जेव्हा त्याच्यामध्ये असंतुलन निर्माण होतं काही अडथळ्यांमुळे, त्याची दोन्ही कारणं आहेत, एक्सटर्नल, इंटरनल. म्हणजे आपली जी एन्व्हायरमेंटची बदल होत असतात, हे सगळं पंचमहाभूतांनी आपण बनलेलो आहोत, बरोबर आहे? आणि ते सगळं निसर्ग आपल्या शरीराच्या आत पण आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा चेंज होतात तेव्हा तुम्हाला ॲक्यूट स्वरूपाचे म्हणजे व्हायरल इन्फेक्शन होणं, तुम्ही सर्दी होते, तुम्ही वाऱ्यात खूप गेलात तर तुम्हाला घसा बसतो, तुम्ही औषध घेता, तुम्ही बरे होता, हे ॲक्यूट प्रॉब्लेम्स आहेत. पण जेव्हा तुम्ही सगळं नीट खात असता, नीट राहत असता, व्यायाम पण आजकाल लोक करत असतात, तरी का बरं लोक आजारी पडतात? तर तिथं प्रॉब्लेम आहे. त्याचा संबंध आपल्या इमोशन्सशी असतो. आणि इमोशन्स हा आपल्या सगळ्या प्रमुख अवयवांना जोडल्या गेलेल्या आहेत. आणि इमोशन्स म्हणजे मन, थोडक्यात भावना. म्हणजे स्वास्थ्याची डेफिनेशनच अशी आहे की शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ह्याचं जेव्हा स्थिती नॉर्मल आहे तेव्हा तुम्ही हेल्दी असता. संतुलन.
तर तुमच्या भावनांचा संबंध डायरेक्ट अवयवांशी आहे आणि ते प्रमुख अवयव आहेत. हे 5 एलिमेंट थेअरी आहे ॲक्युपंक्चरची, फार इम्पॉर्टंट थेअरी आहे. त्यामुळे कुठलाही क्रॉनिक आजार तुम्ही नाव घ्या, त्या आजाराचं मूळ त्या भावनांमध्ये असतं. आणि तिथं आपल्याला लक्षणांवरती ट्रीटमेंट नाही करून चालत, तर आपल्याला कॉजवरती ट्रीटमेंट करावी लागते. म्हणजे तुम्ही पेशंट म्हणून तुम्ही सांगा मला डोकं दुखतंय, मला ऍसिडिटी होतीये, मला अधनमधनं पोटात दुखतं आणि मला झोप येत नाही, तर जनरली झोपेसाठी एक औषध, डोक्यासाठी एक औषध, ऍसिडिटीसाठी एक औषध असं दिलं जातं. बरोबर. आम्ही काय बघू, तुमचं एलिमेंट कुठलं बिघडलंय, अर्थ बिघडलंय, वूड एलिमेंट बिघडलंय. अच्छा. सो ते आपल्याला, आणि त्याचा संबंध कशाशी आहे तर बेचैनी आणि राग व्यक्त नाही केलेला आहे. तर त्याच्या मुळापाशी गेल्यानंतर आपण पेशंटशी ते कोऑर्डिनेट करून जेव्हा डायग्नोज करतो तेव्हा आपल्याला कळतं की कुठल्या एक्झॅक्टली चॅनलवरती काम करायचं आहे. आणि 3000 पॉईंट्सपैकी आपल्याला 10 ते 15 आता मॅक्सिमम 20 पॉईंट्सवरतीच काम करायचं असतं. असं नाही की 100 निडल्स लावायच्यात पेशंटला. हो बरोबर. तुम्हाला जिथं तुम्हाला गाडीने निघायचं आहे, तुम्ही साताराला निघालाय, तो हायवे तुम्ही पकडता ना, सातारा जायचं तर तुम्ही मुंबईचा हायवे नाही पकडत. तसं तुम्हाला चॅनल सिस्टम आणि त्याचा अंडरस्टँडिंग, त्याचा अभ्यास. आता मी नाडी परीक्षामध्ये हो, तेच नाडी परीक्षेचाच विचारणार होते मी, की तुमचा पल्स ह्याचं हे खूप अभ्यास आहे तो. ट्रॅडिशनल पल्स डायग्नोसिस ही एक ब्रांच आहे ॲक्युपंक्चरची, जी मी कुतूहल म्हणून अभ्यासाला सुरुवात केली. आणि असं आता लोक म्हणतात की माझं एकदम ॲक्युरेट डायग्नोसिस असतं, पण त्याच्यात कमालच ती आहे की कुठल्या मणक्यात तुमचं डिजनरेशन झालंय हे पण सांगता येऊ शकतं. इतकं ते शास्त्र तुम्हाला, तेवढा अभ्यास आहे तुमचा म्हणून ना तुम्हाला ते समजतं थोडक्यात. अभ्यास मॅडम सगळीकडेच अभ्यास असतो ना, अभ्यास केला तरच तुम्हाला समजणार आहे. नाही पण म्हणजे थोडंसं डायव्हर्ट करते मी, पण अनेकदा असं असतं की मी एक माझं एक छोटंसं उदाहरण सांगते. मी बेंगलोर सारख्या ठिकाणी जिथे नॅचरोपॅथीचा मोठाच्या मोठा दवाखाना आहे, तर तिथे असंच म्हणजे माझ्या जरा काहीतरी पाय दुखत होते म्हणून मी तिथे ट्रीटमेंट घेत होते. आणि त्यांनी मला ॲक्युपंक्चर सजेस्ट केलं. अर्थात तोपर्यंत मलाही ॲक्युपंक्चर काय म्हणजे नुसतं सुया टोचतात हेच माहिती तुमच्याकडे येईपर्यंत खरं तर. आणि तिथे 7-8 दिवस त्यांनी नुसता सुया टोचल्या, काहीही झालं नाही. आणि त्यामुळे माझा स्वतःचा सुद्धा ॲक्युपंक्चरवरचा विश्वासच खरं उडाला. म्हणून मी म्हणलं की तो अभ्यास महत्त्वाचा असो तुमच्यासारख्यानी केलेला, कारण नाहीतर मग हे असं लोकांचा विश्वास उडतो की काहीच नसतं त्याच्यामध्ये. आणि बघा ना, आमची लढाई तीच आहे की अगोदर ॲक्युपंक्चर काय हे माहिती नाही. ज्याच्यात लोकांनी ॲक्युपंक्चरचा अनुभव घेतला असेल त्यांचा निगेटिव्ह फीडबॅक हा मेजर खूप आहे. असं काही नाही की फार तुट असं नाहीये. आणि त्यावरती आपण आश्वासक होऊन पेशंटला तो रिझल्ट दिल्यानंतरच त्यांचा विश्वास बसतो. आणि त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. आणि सगळ्यात मला असं वाटतं इंटिग्रिटी लागते. म्हणजे यू शुड बी व्हेरी ऑनेस्ट टू व्हॉट यू आर सेइंग टू युअर पेशंट. बिकॉज माझा असा अनुभव आहे की लोक खूप अपेक्षा घेऊन येतात आपल्याकडे, आणि अपेक्षांना आपण तिथं उभं राहणं ही मुळात एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही शॉर्टकट चालणार नाही, गुणवत्तेला पर्याय नाही, कारण हे ह्युमन लाईफ आणि बॉडीशी कनेक्टेड आहे. इथं काही ऑप्शनला टाकून चालत नाही. उद्या पेशंटने मला सांगितलं तर मी त्याला असं नाही म्हणणार मी हा चॅप्टर ऑप्शनला टाकला होता त्यामुळे मला हा विषय माहिती आहे, तुम्ही दुसरीकडे दाखवा, असं नाही होऊ शकत. आणि मुळात बॉडी ॲज अ होल सर्वांगीण विचार केलेला आहे. म्हणजे शरीर, मन, भावना आणि मग तुमच्या ग्रंथी आणि सगळं चॅनल सिस्टम प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये बघावं लागतं. आणि मी नेहमी पेशंट्सला म्हणते, तुम्ही गॅरेजमध्ये आलात, तुमचं सर्व्हिसिंग करणार आहे आम्ही, कारण तुम्ही एक सिम्पटम सांगत असता समजा, पण त्याच्या पाठीमागे जी सगळी असते डेटा असतो, तो इमोशन, तो ह्यूज असतो. आणि तो आज नाही तर उद्या त्या पेशंटला त्रास देणारच आहे. आपल्याला हे कळतं तेव्हा आपल्याला ती डागडुजी करणं आवश्यक आहे. सो प्रिव्हेंटिव्ह इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे क्युरेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह असे दोन्ही भाग ॲड्रेस करावे लागतात. आणि तेव्हाच तो रिझल्ट पेशंटला जो मिळतो तो इमोशन्समुळे जो काही शारीरिक परिणाम होतो त्याचा ॲक्युपंक्चरच्या ह्यानी तर इमोशन्सही तुमच्या क्लिअर होतात आणि शरीराचाही जो भाग तुम्ही काही अफेक्टेड असेल तोही बरा होतो. कारण इमोशन्सचं असं आहे ना मॅडम की माहिती सगळ्यांना आहे की म्हणजे आज तुम्ही म्हणाल की सगळेजण स्ट्रेस बद्दल बोलतात, पॅन्डेमिक स्ट्रेसच आहे असं मी म्हणेन. खरंय. पण स्ट्रेसमुळे प्रत्येकाला तेच फिलिंग येतं असं नाहीये. स्ट्रेसमुळे लोक अँशियस असतात, त्याला आपण एन्झायटी म्हणूया. स्ट्रेसमुळे लोक फिअरमध्ये राहत असतात. तर आता फिअर हे जर भय घेतला आपण, भय हे नॅचरल आहे, पण सातत्याने भय असेल
तर त्याचा संबंध किडनीशी आहे, ओ तुमच्या बोन सिस्टमशी आहे, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी आहे, ओव्हरीजशी आहे आणि स्पायनल कॉर्डशी आहे. म्हणजे कसं होतं की पेशंट तुम्हाला सांगतोय आणि बरेचदा असं असतं की त्यांनी अनेक ट्रीटमेंट घेतलेल्या असतात. आता हा माझा खूप वर्षाचा आणि तसाच अनुभव आहे की सगळं झाल्यानंतर 30% लोक तुमच्यासारखे जे आहेत, आता ते असे फॅमिली पेशंट सारखे आहेत की जे कुठं झालं तरी माझ्याकडे येतात कारण इतक्या वर्षाचा त्यांना अनुभव आहे. बरोबर. पण जे लोक पहिल्यांदा येणार आहेत ते सगळं करून शेवटी येतात रिपेअरिंगला. आणि ते त्यांना इतकं कळलेलं असतं की मला ना असं झालंय, माझी डिस्क बल्ज आहे, माझं अमकं आहे, माझं तमकं आहे. ते म्हटलं ठीक आहे, तुमचं सगळं सांगून झालं, आता मला इव्हॅल्युएट करू देत ते काय. तर बरेचदा ते तुमच्या चाइल्डहुड ट्रॉमाशी रिलेटेड असू शकतं, तुम्ही काही ट्रॉमॅटिक कंडिशन मधनं जाऊन तुम्ही ती सातत्याने ते बॅगेजच आहे ना शेवटी, ती एनर्जी आहे. एनर्जी बद्दल लोकांचं खूप गैरसमज आहे की दिसत नाही तर कसं आहे. आता ऑक्सिजन पण दिसत नाही, त्याचं अस्तित्व आपण नाकारू का? मन तरी कुठे दिसतं, मन मनात दिसत- एवढ्या भावना असतात. आहेत ना. आपल्याला काय झालंय मॅडम की रियालिटीवरती आणि सायन्स, आता मी पण सायन्स बॅकग्राऊंड असले तरी मी हे बोलीन की सायन्स 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 हे प्रत्येक गोष्ट प्रूव्ह नाही करू शकत. त्याच्या बियॉन्ड पण अशा रियालिटीज आहेत या युनिव्हर्समध्ये ज्या आपण ऍक्च्युली बघू नाही शकत. पण आपण बघून ज्या रियालिटीमध्ये राहतोय ना, हे फक्त 10% जग आहे. 90% तर आपल्याला माहीतच नाही. आणि मग त्या ज्या फोर्सेस सगळ्या ज्या असतात त्या आपल्यावरती त्या पण ऍक्ट होत असतात. आणि भावना ही एक एनर्जी आहे शेवटी. तुमच्या एनर्जीला बाहेर नाही टाकलं, जसं तुम्ही आंघोळ करता बरोबर आहे, स्वच्छता करता शरीराची, भावनांची स्वच्छता कशी करणार? कशी करणार? खरंय. मी तेच थॉट्स घेऊन, आणि भावनांना कोण स्टिम्युलेट करतं तर थॉट्स करतात, विचार. हो. विचार हे स्टिम्युलेट करतात भावनांना, भावना निर्माण होतात. त्या निर्माण झालेल्या भावनांना पण ते प्रवाहाने दिल. असं म्हणतात ना, राग आहे पण मला व्यक्त करता येत नाही. असं किती कॉमन उदाहरण आहे की तुम्ही जिथं काम करताय, तुम्हाला ती व्यक्ती आवडत नसेल, किंवा घरामध्ये अनेकदा असे रिलेशनशिपमध्ये तणाव असतात, आपण सांगत नाही कारण असं वाटतं तो माणूस हर्ट होईल किंवा वाद होतो. असं होतच ना. असंच आहे ना, कारण आपलं अपब्रिंगिंगच तसं आहे की कंडिशनिंग आहे आपल्याला. ऑटोमॅटिक आपण असाच विचार करतो, मी का भांडू. खरे. म्हणजे असंच म्हणतात ना की डोक्यावर एक बर्फाचा खडा आणि जिभेवर साखरेचा खडा असं ठेवावं. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात भावना तुमच्या मारून तुम्ही गोडगोड वागा. पण त्याच्याने असंच होतं ना. दुसऱ्याचं चांगलं आहे, स्वतःचं नुकसानच आहे ना. तुम्ही आता रस्त्यावरनं चाललंय, एकदम तुम्हाला कोणीतरी धडकलं, तुमची नॅचरल रिॲक्शन येते की काय आहे असं असं, ते तुमचं निघून गेलं बरोबर. तुम्हाला आठवतं का होत्या महिन्याभरानी? नाही आठवत नाही की मी कोणाला धडकले होते आणि मी चिडचिड कारण निचरा झालाय त्याचा. झाला. पण तुम्ही सातत्याने कोणाचा तरी तुम्हाला राग येतोय, तर तुम्हाला तो मध्येच येऊन असं व्हिजिट करून जातं आणि मग तुम्ही तेव्हा चिडलेले असता, पण बोलू नाही शकत. नाही. आणि मग त्याला आपण बॅगेज म्हणतो. आणि हे बॅगेज प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या भावनेशी, म्हणजे एन्झायटी असू देत, फिअर असू देत, सॅडनेस, ग्रीफ असू देत, किंवा अनहॅपीनेस असू देत, हे असतंच. आणि ह्या प्रत्येक भावनेला फ्रिक्वेन्सी सुद्धा आहे. सगळ्यात लोअर फ्रिक्वेन्सी, लोअर व्हायब्रेशन कशाला आहे तर भय, भीती, असूया, जलसी किंवा षड्रिपू थोडक्यात. ते सगळं माणसाचं एकूण एनर्जी सिस्टम श्रिंक करतं. म्हणजे आपण खरं सांगू मी तुम्हाला, आपण आजारांना आमंत्रण देत असतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. म्हणताना आपल्याला सगळ्यांना फिट पाहिजे, पण ते एफर्ट्स बघायला गेलं तर, आता बघा तुम्ही बेसिक हेल्दी राहायला, म्हणजे खूप बेसिक बोलते मी, तुमची फिजिकल बॉडी छान राहायला तुम्हाला बेसिक फूड, झोप आणि व्यायाम हे 3च निकष आहेत. खरं किती लोक झोपतात वेळेवर? बिघडलेलं आहे आत्ताचं. मोबाईल घेत मोबाईलवर बसलेले असतात. आपल्या ऑर्गन क्लॉक बद्दल पण मी बरेचदा पेशंट्सना सांगते की आपलं 11 ते 3 हे टाइम लिव्हरचं टाइम आहे, आपलं ऑर्गन क्लॉक आहे. आणि त्यावेळेत आपण जेव्हा जागे राहतो, काय लिव्हर टाइम म्हणजे काय? प्रत्येक ऑर्गनचं 2 तास क्लॉक आहे, ऑर्गन क्लॉक आहे. बरं. पहाटे 3 पासून ते परत रात्री, म्हणजे 3 ते 5 असंच असं, पहाटे 3 ते 5 पासून ते परत रात्री 1 ते 3 पर्यंत 24 तासाचा आपला ऑर्गन क्लॉक आहे. प्रत्येक अवयवात 12 महत्वाचे अवयव, त्याच्या प्रत्येक अवयवात 2-2 तास ती एनर्जी त्याचं काम करत असते. बरं. ओके. तसं 3 ते 5 हे लंगचं टायमिंग आहे. पहाटे
पहाटे. अच्छा. म्हणून लोक लवकर उठून प्राणायाम केला तर त्याचा त्या वेळेत जर केला तर तो दुप्पट तुम्हाला मदत करतो. किंवा ते मेडिटेशन तुम्ही जे करता त्या वेळेत केलं तर त्याचा फायदा का मिळतो, कारण त्यावेळेला ती एनर्जी त्याच्यावरतीच काम करते, श्वसनावर. श्वसन इज अ रिदम ऑफ एनर्जी अगेन. ओके ओके. पण मग रात्री कधीपासून हे चालू होतो क्लॉक? रात्री तुमचा 11ला म्हणजे हायेस्ट लिमिट दिली आहे ती आपल्याला की 11 ते 3 मध्ये लिव्हरचं काम आहे. त्या वेळेमध्ये लोक मॅक्सिमम जागे असतात, जेवतात तेव्हा. हो. त्यामुळे काय होतं, बॅकलॉग लिव्हर वरती वाढतो. फॅटी लिव्हर काय इतकं कॉमन आहे आज. आणि म्हणजे अल्कोहोल न घेता सुद्धा फॅटी लिव्हर. आज तुम्ही बघा 10 पैकी 4 लोकांना फॅटी लिव्हर आहे. म्हणजे बाकीचे फॅक्टर्स आहेत, असं मेजर फॅक्टर हा आहे. मी पेशंटला सांगते की आता माझ्याकडे तरुण मुली खूप येतात पीसीओडीचा प्रॉब्लेम घेऊन, वेटचा प्रॉब्लेम घेऊन. मी त्यांना विचारतो किती वाजता झोपतेस बाई? 2 वाजता मी झोपते, 2:30 वाजता झोपते. किती वर्ष झोपतेस? बरेच वर्ष. म्हटलं तू फक्त 11ला झोप, तुझे पिरियड्स 2 महिन्यात नॉर्मल येतील. आणि हे फॅक्ट आहे. आणि त्यांना वाटतं असं कसं काय, एवढा स्मॉल चेंज इन युअर रुटीन कॅन बेनिफिट युअर बॉडी इन अ व्हेरी लार्जर वे. सो तसंच आपला आहार आहे. आपण फूडशी कनेक्टेडच नाही आहोत. म्हणजे पूर्वी आपले संस्कार आपण म्हणतो की आपण प्रार्थना म्हणून खाणार, काय आहे पानात, त्याची एक सिस्टम असायची. पण लोक नाही जेवत आहेत, घरात जेवत नाही आहेत, बाहेरचं सगळं वाढलेलं आहे. तर आपण सगळ्या गोष्टींपासून ड्रिफ्टिंग अवे असं म्हणूया आपण. म्हणजे आजार आपण खूप इन्व्हाइट करतोय. आणि तिसरा फॅक्टर आहे इमोशन्स, की सगळ्यांना खुश राहायचं आहे, कोणाला स्ट्रेस नको असतो, कोणालाच हे इमोशन्स नको असतात. पण ज्या ताणतणावामध्ये आपण ज्या रेसमध्ये म्हणा, आता मी रोज इतक्या लोकांशी माझा संपर्क आहे, त्यामुळे मी हे बोलू शकते कारण डेटाच माझ्याकडे एवढा आहे. केवढी तुमच्या क्लिनिकला गर्दी असते, बाहेर लोक उभे असतात. हो. पण तेच सांगते की प्रत्येक एन्झायटी, डिप्रेशन, इन्सोमनिया हे मेजर प्रॉब्लेम्स मी ट्रीट करते. निद्रानाश, बेचैनी आणि डिप्रेशन ह्याची कारणं बघायला गेलो तर कुठेतरी लिंक आपल्याला मिळते ना. आणि कसं असतं की अपब्रिंगिंग, सोशल कंडिशनिंग, तुम्ही कसं लोकांना रिसीव्ह करता आहात. म्हणजे तुम्ही एखादा माणूस तुमच्या चिडत पण नसेल, पण ते होत होत असं वाटायला छोटी छोटी गोष्ट सुद्धा तुम्हाला इरिटेट व्हायला लागते. दॅट इरिटेशन इज ऑल्सो एन एनर्जी. आणि ती अफेक्ट ते तुम्हालाही करतं, म्हणजे त्या व्यक्तीला आणि समोरच्या माणसालाही करत असेल. तुम्ही आता इंडिव्हिज्युअल, आपण प्रत्येकाच्या शरीराबद्दल बोलतोय. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे दिसणारे वेगळे असतात आणि आतले वेगळे असतात. बरोबर. जेव्हा शरीरावरती ते उमटतातच तेव्हा ते सांगतात मला बाबा अर्धशिशीचा त्रास आहे, इतके वर्ष कशानेच बरं वाटत नाही. हे खूप. पण अर्धशिशी म्हणलं की लोक म्हणतात उन्हात जाऊ नको, उन्हाने त्रास होतो. सिम्पटम्स आहेत ते. हे खाऊ नको, उपवास करू नको, पित्त पित्त होतं वगैरे काहीतरी. पण मायग्रेनचं रूट कॉज आहे सप्रेस्ड अँगर. काय सांगताय? हो, हिडन फ्रस्ट्रेशन, सप्रेस्ड अँगर. बापरे. खूप मायग्रेनच्या पेशंटमध्ये आता हा खूप रुटीन एक्सपिरियन्स झालाय. पण सापडतेच ती लिंक आपल्याला नाडीमध्ये. आणि विचारते मी पेशंटला, म्हणजे तर गरजच आहे मला, तेव्हा कोणाचा राग दाबून ठेवलायस तू म्हणून एवढा. मी तेच आता त्याच्याकडेच येणार होते. कारण तुमच्याकडे आलं की पहिल्या आधी मॅडम तुमचं म्हणजे सगळी तुमच्याबद्दलची माहिती घेतात. पल्स तुम्ही आधी चेक करता. ती नाडी परीक्षा असते त्यांची, ती 1 मिनिटभर तुम्ही ते करता. आणि मग त्याच्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही ट्रीटमेंट जी काय असेल ते त्याच्यामध्ये त्या निडल्स हे करता तुम्ही, त्याच्या इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन्स त्याला देता, एक शेक पण देता. तर ती जरा प्रोसेस सगळे सांगा ना आम्हाला. नाडी परीक्षा का करणं आवश्यक आहे? कारण मला स्वतःचं डायग्नोसिस करावं लागतं. क्लिअर डायग्नोसिस, क्रिस्टल क्लिअर पाहिजे की पेशंटला काय झालं, नक्की काय. पेशंट आजकाल गुगल म्हणा, अमकं म्हणा, खूप स्वतःला एज्युकेट करूनच आलेले असतात. पण त्यांना एवढं करून सुद्धा माहित नसतं नक्की काय झालंय मला. एक जस्ट सॉरी, त्याच्यामध्ये एक टँजंट प्रश्न मी विचारते की तुम्ही म्हणालात की नाडी परीक्षेवरनं त्या पेशंटची भावभावना असतील काय, किंवा एन्झायटी, डिप्रेशन, ते तुम्ही त्याला विचारता किंवा हे. पण अनेकदा असं असतं की लोक खरं बोलत नाहीत किंवा बोलू शकत नाहीत. बायका एस्पेशली, की घरचे काही प्रॉब्लेम्स असतील काय, तर त्यांना ते बाहेर ओपन अप होतच नसतात. तर अशा वेळेला मग काय, म्हणजे त्या ओपन अप होतात तुमच्याकडे का तुम्हाला त्यातनं काही वेगळा मार्ग काढायला लागतो? कसं असतं की सपोज तुम्ही माझ्या पेशंट आहात, तुम्हाला सांगितलं नाही, मी जो डेटा देते त्याच्याने एक पेशंटला क्लॅरिटी येते की हे अच्छा अशाने होऊ शकतं. पण इफ दे आर नॉट ओके
टू टेल मी, माझं काहीच बिघडत नाही, मी तो कुठे प्रॉब्लेम मला कळलेलं असतं. कळलंय. आणि ते झाल्यानंतर हे मात्र मला पेशंट नक्की सांगतात की मॅडम ते कसं काय कमी झालंय माझं. ओ म्हणजे मी आता चिडत नाहीये आणि मला खूप फ्री वाटतंय, किंवा जे काही त्यांची गोष्टी, नॉट नेसेसरीली की प्रत्येक पेशंटने एक्सप्रेस केलंच पाहिजे बरं का. अच्छा. अनेकदा पेशंटचा गैरसमज पण झालाय की प्रत्येकाशी मी अर्धा तास नाडी परीक्षा करत बोलणार आहे किंवा असं नाहीये. कारण काउन्सिलिंग पाहिजे असेल लोकांना तर तुम्ही जाऊ शकता प्रॉपर प्रोफेशनल काउन्सिलर्सकडे आणि या गोष्टी करू शकता. नाडी परीक्षा करायला मॅक्सिमम 10 मिनिटं, म्हणजे खरं तर 2-3 मिनिटाचं ते काम आहे, पण एक अंडरस्टँडिंग घेऊन करणं बरोबर. आणि त्या पेशंटच्या ट्रीटमेंटला योग्य दिशा देऊन. कसं असतं, जेव्हा पेशंटला बरं वाटतं ना तेव्हा त्याला फक्त फिजिकल पेन थांबलेलं नसतं, तर त्याला ओव्हरऑल वेलबिंगचं जे येतं ते खूप महत्वाचं आहे. कारण ते अनुभव घेतल्याशिवाय त्याला ते कळणारच नाही मी काय बोलत होते. पण असं खूप पेशंट्स मध्ये बघितलंय. माझी एक पेशंट आहे, तिचं स्किन प्रॉब्लेम्स असायचे तिला खूप, आणि घरातले जे प्रॉब्लेम्स तिला खरंच सांगायचे नव्हते. तुम्ही जो प्रश्न सांगितला ते मी तिला एवढंच सांगितलं ना, तुझं हे सगळं सॅडनेस आणि ग्रीफशी रिलेटेड आहे. तुला मी तर काढून टाकणार आहे ते 100 किलोचं पोतं तुझं, त्याच्यानंतर मग आपण बोलू. तर जेव्हा तिला तो रिलीफ मिळाला ना, तिला कळत नव्हतं हे त्याच्यामुळे कसं असू शकतं. अच्छा. म्हणजे मी जर खरंच कॉन्स्टंट ग्रीफ मध्ये आहे काही वर्ष, त्याच्याने स्किन मला डर्मॅटायटिस कसा होऊ शकतो. आधी डर्मॅटकडे गेले असतील. खूप ट्रीटमेंट म्हणजे क्रीम्सला सगळं तेच असायचं. पण जेव्हा तिला बरं वाटून तो पॅच गेला आणि ती फॉलोअपला आली, आणि परत एक 3 महिन्याचा फॉलोअप असतो ना, तेव्हा आली, तेव्हा तिने मला सगळी स्टोरी सांगितली तिची, की तुम्ही मला बरोबर सांगितलं आणि ते आता मला त्याच्यामुळे जे मला त्रास होत होते ना ते पण मला होत नाहीयेत. कारण माझी परिस्थिती तीच आहे, त्यात काहीच चेंज नाहीये. तर मॅडम कसं काय, म्हणजे मी परत येणार का मला हे. तर मी तिला उदाहरण दिलं की आपण वॅक्सिन्स घेतो इन्फेक्शन झाले म्हणून, त्याच्याने आपण त्या इन्फेक्शन विरुद्ध आपलं वॅक्सिनेशन झालं. इमोशनल वॅक्सिनेशन आहे. तुमचं जिथे फाटलं ते शिवून दिलेलं आहे, परत फाडायला जाऊ नका, एवढाच तो विषय. आणि ते नाही जमलं, काही परत काही मेजर कॅलॅमिटी येऊ शकते. आयुष्य काय सोपं नाहीये. तर वर्षातनं एकदा प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट घ्या. अच्छा, असा पण कॉन्सेप्ट आहे. वन्स अ इयर मेंटेनन्स ट्रीटमेंट, काही नसलं तरी एकदा जाऊन यायचं. खूप पेशंट आहेत माझ्याकडे, वन्स अ मंथ काही लोक घेतात आणि काही लोक वर्षातनं एकदा घेतात. त्याच्याने उपयोग काय होतो की शेवटी आपलं, माझा असा कॉन्सेप्ट आहे की आपण जे आयुष्य जगत असतो, आपण रोज एक परीक्षा देत असतो. खरं बघायला गेलं तर वेगवेगळे असतात, कधी आर्थिक, कधी सामाजिक, कधी भावनिक, कौटुंबिक, अनेक स्तरांवरती. तर आपण कुठेतरी अफेक्ट होणारच आहोत. असं नोबडी इज परफेक्ट, आणि परफेक्ट झाला तो ट्रीटमेंट असं पण नाहीये. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण तुम्ही आता अनुभवलं की आपण वेलबिंग या स्टेटला येऊ शकतो. डिप्रेशनच्या काही आता बाहेरनं खूप लोक येतात माझ्याकडे परगाववरनं वगैरे. तर 18-19 वर्षाची मुलगी असेल, तिला इतकं डिप्रेशन होतं की ती 24 तास खोलीच्या एका कोपऱ्यात बसलेली असायची. बापरे. शिक्षण सोडून दिलं. लहान मुलगी 19 वर्षाची. ब्राईट स्टुडंट होती. 12वीचं कसं बस तिने परीक्षा दिली आणि दिवसाला काहीतरी 13 का 14 गोळ्या तिला चालू होत्या. अँटी डिप्रेसंट्स आणि बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेटेड आणि सगळं झालं होतं. पण मला असं वाटलं की ते जे तिच्यावर जे वेट आहे, बॅगेज सगळं, ते अगोदर काढणं आवश्यक आहे. एवढ्या छोट्या मुलीला कुठलं बॅगेज होतं? असतं ना मॅडम, खूप असतं. आपल्याला असं वाटतं की ज्याचं वय जास्त त्याला जास्त बॅगेज, असं नाहीये. मी बघितलंय. अगदी तुम्हाला सांगते की लहान लहान मुलं जी माझ्याकडे येतात, त्यांना शाळेमध्ये ते टॉर्चर होत असतात, कोणी त्याला रॅगिंग बुलिंग करत असतात, आणि शिक्षक, काही काही शाळांमध्ये शिक्षक खूप मुलांना घाबरवत असतात. अभ्यास नाही, किती स्ट्रेस आहे मुलांना. माझ्याकडे मुलं आहेत, त्यांना डायबिटीस डिटेक्ट झाला. अरे बापरे. 12 वर्षाच्या मुलांना स्ट्रेस डायबिटीस सारखं. कारण प्रत्येकाचा पहिलाच नंबर आला पाहिजे, हे जे काही कंपल्शन झालंय आजकाल फार झालंय. आणि मला वाटतं मुलं आहेत ते काही प्रोजेक्ट नाही आहेत. खरंय. तुम्ही त्यांना सगळ्यात बेस्ट आणि फर्स्ट असलं पाहिजे. हे जे आहे ना, ह्याच्याने मुलं भयंकर स्ट्रेसमध्ये आहेत. बेड वेटिंग होतं त्यांना. घरात कधी वातावरण जे असतं, तुम्हाला सांगू, मुलं इतके कंपॅशनेट असतात ना, ते आई वडिलांशी बेसिकली खूप अटॅच्ड असतात मुलं, आणि त्यांचे स्ट्रेस सुद्धा मुलं कॅरी करायला लागतात.
समजा त्यांना कळलं की आई वडिलांचं पटत नाहीये, त्याच्याबद्दलची इन्सिक्युरिटी मुलं कॅरी करतात. किंवा समजा वडील अल्कोहोलिक असतील आणि आईचं हे होत असेल तर त्या वडिलांना काही होईल का ह्याची भीती ते कॅरी करत असतात. बापरे. त्यामुळे त्यांना बेड वेटिंग ते मनातल्या मनात त्यांचं ते हो. चालू असतात सगळं. आणि मुलांचं कसं आहे की त्यांना तर कोणीच विचारत नाही बाळा तुला काही त्यांना कारण मानसिक त्रास म्हणजे काय किंवा हे कसं कळणार आहे त्यांना. फारच झालं तर मुलं रडतील, झोपणार नाही, त्यांना बेड वेटिंग होईल, त्यांचं पोट सतत बिघडेल, त्यांना सतत सर्दी होईल, हे त्यांचे सिम्पटम्स असतात. पण ते ट्रीट बापरे. कसे होतात की याला अलर्जीचा त्रास आहे, हो. तू दही खाऊ नको, आईस्क्रीम खाऊ नको, हे खाऊ नको. एवढं खरं. लहान मुलांना पथ्य करू नये ती सर्दी जात नाही. अशी खूप मुलं आहेत माझ्याकडे. असं साधारण कितव्या वयापासून तुम्ही ट्रीट करता मुलांना? मी 2 वर्षाच्या बाळाला. हो का? हो. हो. 2 म्हणजे ज्यापासून त्यांचं सगळं इमोशन्स किंवा हे चालू होत आता असेल. 2 वर्षाची किंवा- मुलं जनरली माझ्याकडे जी येतात ती सीपीची मुलं असतात, सेरेब्रल पाल्सी आई गं. या गोष्टीची ओके, असतात. ओके. हो. पण हे बरं होतं त्यातून? बऱ्यापैकी फायदा मिळतो. म्हणजे 100% तर ते होऊ नाही शकणार, पण आपलं जे मोटर रिकव्हरी आहे त्याच्यासाठी खूप फायदा होतो. माझ्याकडे एक मुलगा आला होता तेव्हा त्याचं वय 2.5 वर्षाचं होतं. असे बरेच पेशंट्स येतात, पण त्याची केस मला आठवते की त्याला असंच आणलं होतं, म्हणजे 2.5 वर्षाच्या आई ह्याला. गं. आणि ती ट्रीटमेंट थोडीशी लॉंग टर्म असते, पण त्याच्या आई वडिलांची कमाल वाटली मला की त्यांनी जे कन्सिस्टन्सी इज द की ऑफ ते सक्सेस. तो महत्वाचं आता आहे. स्पेशल स्कूलमध्ये पण नाहीये, तो सायकल पण चालवतो. म्हणजे आता तो 8वी का 10वी काहीतरी आहे. बरं. आणि त्यांनी माझा बर्थडे लक्षात ठेवलाय आणि तो मला दरवर्षी भेटायला येतो. अरे वा. फुलं, त्याला chocolate. किती तुम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागली? किती वर्ष म्हणजे महिने म्हणजे वर्ष? कशी असते की त्यांना पहिल्यांदा 15 दिवस तर घ्यावीच लागते कोणालाही. हो. त्याच्यानंतर त्या मुलांना स्पेशली आपण आठवड्यातनं एकदा असे काही 7 सेटिंग्स, मग 15 दिवसातनं एकदा असे काही महिने, आणि मग महिन्यातनं एकदा असे काही वर्ष सेटिंग्स देत राहतो. बरं. ओके. पण महिन्यातनं एकदा येणं सहज शक्य सहज असतं शक्य त्यांना. आहे. हा. त्याच्यामुळे त्यांच्या चालण्या, बोलण्या, मोटर रिकव्हरीमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. आणि त्यांचे चाइल्ड स्पेशालिस्ट सुद्धा हे बघतायत, रिझल्ट बघतायत. तर पण ते अजून पेशंट्स पण रेफर करतात की यांना काही होतोय का बघा. अरे वा. बरेच ॲलोपॅथिक डॉक्टर आता माझ्याशी असोसिएट झालेत, बिकॉज त्यांनी स्वतःही ट्रीटमेंट घेतली आहे. हो. अच्छा. त्यांनी बघितलं आहे. सो Results येत आहेत ते. गायनॅकॉलॉजिस्ट आहेत, रुमॅटॉलॉजिस्ट आहेत, अच्छा. फिजिशियन्स आहेत जे कनेक्ट झालेत आणि ते पाठवत आहेत पेशंट. अच्छा. सो त्याच्यामुळे सीइंग इज बिलिव्हिंग आहे ना शेवटी. डेफिनेटली. आता जे मगाशी आपण बोलत होतो ना, ते म्हणजे तुमच्याकडे जी थेरपीला येतात त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन्स मी जे म्हणाले हो, विचारत हो. होते, तर ते एक्झॅक्टली कशा करता असतं आणि मग तो शेक जो तुम्ही देता हो. तर त्याविषयी सांगा ना आता जरा. पूर्वी ॲक्युपंक्चर मुळात खूप एन्शंट सायन्स आहे. हा. ओके. तेव्हा निडल त्याचं मूळ कुठलं म्हणजे चायनाच आहे? ऍक्च्युली कोणाला हे माहिती नाही. सगळ्यात मोठा गैरसमज आहे हा. चायनामध्ये हे? हा नाही. ओके. ॲक्युपंक्चर हे भारतीय शास्त्र आहे. काय सांगताय? हो. कोणाला बरं. माहित नसतं. हो. थोडस मग जाते मागे. जवळजवळ 3,500 5,000 वर्षापूर्वीचं हे शास्त्र आहे. जेव्हा भारताचा जर तुम्ही इतिहास वाचलात तर आपण खूप प्रगल्भ होतो. हो ना. आणि म्हणजे इव्हॉल्व्ह होता इतके इव्हॉल्व्ह होऊन सायन्समध्ये म्हणूया आपण, भारताने खूप मोठी प्रगती केलेली होती की ज्याच्यामध्ये सर्जरीज आणि हे सगळं हो. एक्सप्लेन्ड आहे हे सगळं. तर अशी वेगवेगळ्या पॅथीज नव्हत्या भारताकडे. वनस्पतींपासून जी औषधं द्यायची ते आयुर्वेद होतं, आणि सर्जिकल आणि हे सगळं जे बाकीची ट्रीटमेंट करावी लागते ती सगळी ॲक्युपंक्चरची होती. बरं. ओके. हा. आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही कान टोचण्याची प्रथा आहे आपल्याकडे. हो. सगळ्यांनी कान टोचलेले आहेत, काय समजून की आपली प्रथा आहे. हो ना. बरोबर. हो. पण हे वॅक्सिनेशन आहे. म्हणजे बाळ जन्मल्यानंतर सोन्याच्या तारेनी हो. हा रोगप्रतिकार शक्तीचा बिंदू आहे, तो पंक्चर केला जायचा. बरं. सो दॅट त्याला कुठलेही इन्फेक्शन्स होणार नाहीत. आपण ते कल्चर म्हणून पाळायला लागलो. बरोबर. हो. इव्हन मुली वयात येताना नाक टोचण्याची प्रथा, हम्म. हे सगळे ओव्हरीजचे बिंदू आहेत. अच्छा. त्यामुळे ते टोचायचं वयात येताना, सो तिला ते ओव्हेरियन फंक्शन मध्ये त्रास होणार नाही. अच्छा. आता फॅशन म्हणून लोक करतात. हो. तुम्हाला सांगते की ॲक्युपंक्चर मध्ये हे सगळे संदर्भ आहेत, इतके चांगले संदर्भ आहेत की आपण कुंकू का लावतो, आपण अंगठ्या कशात घालतो, किंवा दागिन्यांचा जो वापर केला गेलेला त्याला पण शास्त्र आहे की हे शरीराला अर्थ आणि हेवन असे 2 भागात डिवाइड केलंय एनर्जी सिस्टम मध्ये.
तर त्याचं चार्जिंग सोनं आणि चांदीने केलं जायचं. म्हणून पोटापर्यंतचे दागिने हे सोन्याचे आहेत हो, आणि खालचे दागिने चांदीचे आहेत. चांदीचे कधी आपण विचार नाही की आपण असंच असतं, पण हे सगळं अॅक्युपंक्चर मध्ये प्राचीन शास्त्रामध्ये मेन्शन्ड आहे. कधीही सोनं पायात घालू नये. लोक हो. फॅशन म्हणून घालतात, घालतात, खरं. हो, चुकीचं आहे ते. पण तुम्ही त्याचा चार्ज चेंज करताय, तुम्ही त्याचं पोलॅरिटी चेंज करताय. अच्छा. यंग फायर म्हणजे सोनं आहे आणि थंड यिन ज्याला म्हणलं त्याचं चांदी आहे. चांदी. त्यामुळे ते खाली असलं पाहिजे आणि सोनं वरती असलं पाहिजे. असंच आपलं आहे. आपल्या पोशाख जे आहेत सगळे, की ज्याच्यामध्ये आपला सगळा जो पोटाचा भाग जो असतो त्याला फार महत्व दिलं होतं. त्यामुळे त्या भागाला कुठल्याही पोशाखात बघा तुम्ही तो झाकला गेलेला आहे. त्याच्यावर आयदर निऱ्या तरी येतात हो हो. किंवा तो एक्सपोज का करायचा नसतो, कारण एक लक्षात घ्या की हे सगळं विश्व ज्याच्यामध्ये आपल्याला 10% रियालिटी आहे, 90% जे काय एनर्जीचं ते दिसत नाहीयेत. बरोबर आहे. तर त्या एनर्जी बॉडीमध्ये काही लीक होऊन तुमच्यामध्ये इन्फेक्शन जाऊ नये, एनर्जी इन्फेक्शन ज्याला म्हणतात, त्याच्यासाठी ते क्लोजर आहे. आणि पूर्वीचे जे आजार म्हणजे जे हिस्ट्रीमध्ये लिहिलेले असतात आणि आत्ताचे आजार ह्याचा जर अभ्यास केला तर दिसतं की आपण सेल्फ क्रिएटेडच आजार आहेत हे सगळे. अच्छा. लोकांनी तेव्हा एवढा अभ्यास करून दिनचर्या रात्रीचर्या ठरवली होती आणि लोक पाळत होते. त्यामुळे ते दिवसाला कसं खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कुठल्या सणाला जे आपले जे पदार्थ आले, खाद्य संस्कृती आली, ती सुद्धा ती सायंटिफिक आहे. आता मला तुम्ही सांगा ह्यातलं काय आपण करतोय? बरोबर. काहीच करत नाही. काहीच करत नाही. त्या काळात काय व्हायचं की अॅक्युपंक्चरची निडल जी आहे, जेव्हा आपण पंक्चर करतो त्या प्राणशक्तीच्या चॅनलमध्ये, ते एक व्हायब्रेशन, एक कंपन तयार करतं. जसं तुम्ही संथ पाण्यात दगड टाकला तर तरंग निर्माण होतात आणि तो इम्बॅलन्स जाण्यासाठी ते तरंग मदत करत असतात, व्हायब्रेशन. तर पूर्वी ते हाताने त्या निडलला स्टिम्युलेट केलं जायचं, ऐसे व्हायब्रेशन्स करायला. बरं. आता टेक्नॉलॉजी आल्यामुळे आपण ती निडल जी तुम्हाला पंक्चर केली आहे ती आपल्याला व्हायब्रेशन करायला हवी आहे. हो. म्हणून ते अॅक्युपंक्चर स्कोप जोडले जातात. अच्छा. त्याच्या 9 वॉट्स पेक्षाही कमी त्याला चार्ज हो, आहे. ते अगदीच माइल्ड असतं. पण ते आतमध्ये निडलला हे करत असतं. आता निडल सुद्धा बघा त्याचे डिरेक्शन्स आहेत. अच्छा. ज्या डिरेक्शन मध्ये आपल्याला एनर्जीला टोनिफाय करायचंय त्याची पद्धत वेगळी आहे. पेशंटला सगळं दिसताना त्याला वाटतं नुसतं लावलंय, तसं नाहीये. ज्यामध्ये तुमची जास्त एनर्जी कमी करायची त्याची डिरेक्शन वेगळी आहे. प्रत्येक निडल्स तुम्ही बघायला बारकाईने बघा पेशंट्स मध्ये, तुम्हाला लक्षात येईल की डायरेक्शन्स बदललेले असतात. ओके. किंवा आता पेशंट म्हणतात आमच्या दोघांचा आजार सेम आहे पण आम्हाला तर वेगळे वेगळे पॉइंट्स आहेत. असं कसं? कारण प्रकृतीनुसार आहे ते. आता हा विषय आपण नको घ्यायला कारण तो खूप डीप सब्जेक्ट आहे. पुढच्या एपिसोड मध्ये तुम्ही आता बोललात की शेक देतात. शेक देण्याची पद्धत ही सुद्धा प्राचीनच आहे. त्याला मॉक्सिबेशन म्हटलंय. त्याच्यामध्ये एक वनस्पती आहे ती नेपाळ आणि चायना त्या तिबेटियन बॉर्डर्सला तयार होते. ते प्लांटची प्रॉपर्टी काय आहे की ते राख होत नाही. अच्छा. त्याच्यामध्ये तो जो तुम्ही घेतलाय म्हणून तुमच्या खूप डीप पेनिट्रेटिंग हीट आहे ती. त्याचं कार्य काय आहे की जिथं सुई जात नाही तिथं आपण हीट पाठवतो. ओके, असं आहे. लिमिटेशन्स आहेत. आपण सुई आत किती जाणार त्या चॅनल पर्यंत. काही तर डीप मेरिडियन्स पण आहेत आपल्या बॉडीत. पण गुडघ्यामध्ये मी तुम्हाला निडलिंग पण दिलंय, पण गुडघ्यामध्ये मी तुम्हाला शेक पण देतेय कारण मला त्या आतल्या पॉइंटकडे जायचंय. म्हणून तो शेक दिला जातो. तो खूप चांगला सुदिंग असतो. त्याच्याने तुमचं पेन इमिजिएट कमी वासही चांगला असतो. वासावरनं आठवलं मला आमच्या क्लिनिकमध्ये एकदा बोर्ड होता नो स्मोकिंग प्लीज म्हणून. कारण काही पेशंट स्मोकिंग करायचे. मला लावला तर त्यांनी बाहेर सांगितलं की तुम्ही इथं बोर्ड लावलाय आणि स्वतः मात्र सगळा धूर आतमध्ये. त्याचा वास काही लोकांना असं वाटू शकतो. तुम्ही आतमध्ये म्हणून तर मी स्मोकिंग करतोय. त्याचा वास तसा कदाचित. कारण त्या वनस्पती मला आठवतंय आता भूतानला वगैरे आम्ही गेलो होतो ना, तर तिथे तो एक असा विशिष्ट वातावरणामध्ये एक वास पसरलेला असतो. सेम तोच वास मला जाणवला. तिबेट, भूतान, नेपाळ तिथनच ते तयार होतं. आणि ती खूप म्हणजे त्याच्याने आता माझ्याकडे ज्या मुली असतात शेक देणाऱ्या, त्या एकीलाही ऍक्नी पिंपलचा त्रास होत नाही कारण ते सतत त्यांना घेत असतात. दुसरं आमच्याकडे डास येत नाही. ओके. आम्ही कधीच पेस्ट कंट्रोल करत नाही क्लिनिकमध्ये. एक काही आणि तुम्ही सांगता बिल्डिंग मध्ये सगळ्यांकडे झुरळ अमकं तमकं असतं. आम्हाला आयुष्यात पेस्ट कंट्रोल करायला लागलं. याच्यामुळे का? हो.
ते अँटीबायोटिक, अँटी फंगल, अँटी मग ते प्रत्येकाने म्हणजे असं घरात लावून ठेवावं का काय चायनामध्ये लावतात. लावतात त्यांच्याकडे त्या मोठ्या कॅन्डल्स आणि ते असतात ना. त्याच्यामध्ये मॉक्सा असतं. आपण हो. कसं धूप घालतो ना हो आपल्या घरामध्ये, तसं ते मॉक्सा घालतात. आपल्याकडे मिळतात का त्या तशा? हो, तुम्हाला मिळतात. पाहिजे असेल तर मिळतात. मिळतात. ओके ओके. पण त्याचा इतका फायदा आहे म्हणजे, आणि मी घरी जाते तेव्हा माझ्या कपड्यांना पण तो वास येत. हो म्हणजे आम्ही सुद्धा आता येतो तेव्हा कपड्यांना वास येत असतो तो. वास येतो. पण मग मला सांगा, आता आपण एवढी चर्चा करतोय, कुठल्या कुठल्या आजारांवर ॲक्युपंक्चरचा फायदा होतो, आणि एकदा काय जी तुमची ट्रीटमेंट असेल 15 दिवसाची असेल, महिन्याभराची जी काय असेल, ती घेतल्यानंतर पूर्णपणे तो बरा होतो आजार फिजिकली, म्हणजे बेसिकली आता तुम्ही ह्याचं जे काय बॅगेज म्हणत असाल ते सोडा, पण जे फिजिकली जे बरं व्हायला पाहिजे ते बरं होतं का आणि परत येऊ शकतं का? हा प्रश्नच खूप सुंदर आहे, पण त्याचं थोडं मी एक्सप्लेनेशन देते. हा. बेसिकली काही असे आजार आहेत, ते आजार नसून लक्षण आहेत. उदाहरणार्थ डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसीज आहे. हो, मग डिसीजच आहे तो. पण तो लक्षण आहे, म्हणजे तुमच्यामध्ये मेटाबॉलिझम बिघडून अनेक फॅक्टर जेव्हा काम करून तो बाहेर येतो त्याला आपण डायबिटीस म्हटलेलं आहे. सो डायबिटीस साठी जेव्हा आपण इन्सुलिनशी कनेक्टेड म्हणतात ना. हो, पण जेव्हा त्याला ट्रीटमेंट देणार आहोत आपण, त्याच्याने शुगर त्याची कमी झाली म्हणजे डायबिटीस बरा झाला असं नाहीये. नाही, रक्तातली ती जाते एवढंच. हा, शरीरात कुठे डिफेक्टला जो काय जे कोणी आता फॅक्टर्स आपले त्याला मदत करतायत वाढण्यासाठी, ते आपण काढून टाकले तर एक ऑप्टिमम लेवलला शुगर कंट्रोल नक्की सुंदर पद्धतीने होते. पण मी त्या पेशंटला सांगते की हे क्युरेबल नाहीये, तर तुम्ही तुमच्या फिजिशियन कडनं स्मॉल डोसेसचं मेडिसिन घ्या. ते तुम्हाला प्रिव्हेंट करेल काही कॉम्प्लिकेशन. कारण आज तुम्ही गोड खाल्लं, खूपच जास्त गोड खाल्लं, किंवा तुमचं खूपच डोकं फिरलेलं आहे, खूपच बेचैन आहात, तर तुमचं शुगर फ्लक्च्युएट होणार आहे. अच्छा, मूडवर पण शुगरचं फ्लक्च्युएशन खूपच. जे लोक 1.5 तास ट्रॅफिक मध्ये अडकून खूप बेचैन झाले असेल त्यांची शुगर चेक करा, शुगर वाढलेली असते. बापरे. किंवा खूप फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. सो तसंच ब्लड प्रेशरचं आहे की हे सिम्पटम्स आजारापेक्षा मी म्हणेन ते सिम्पटम्स आहेत. तुम्ही व्यायाम नाही केला, तुम्ही सतत ताणातच राहिला, तुम्ही कितीही ट्रीटमेंट घ्या, तुमचं ब्लड प्रेशर बरं होणार नाही. पण तुम्ही जर लाईफस्टाईल करेक्शन केलं, ॲक्युपंक्चर बरोबर ते गोष्टी केल्या, इयरली ट्रीटमेंट घेतली, तर तुम्हाला आम्ही कंट्रोलमध्ये आणून एका लेवलवरती ठेवू शकतो. आता आजाराला कोणाला उपयोग होत नाही मी सांगेन, म्हणजे कळेल की बाकी सगळ्यांवरती उपयोग होतो ॲक्युपंक्चरचा. कारण ज्यांना हार्ट डिसिजेस मध्ये पेसमेकर बसवलेला आहे, कार्डियक कंडक्शन डिफेक्ट्स ज्यांना असतात, त्यांना ॲक्युपंक्चरचा काहीच फायदा होत नाही. आता आत बॉडीमध्ये जर कुठे काही मेटल किंवा हे असेल तर मग मेटलचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमच्या इम्प्लांट्स असतात लोकांना जॉईंट्स, त्याला नाही प्रॉब्लेम येत. अच्छा. पण पेसमेकर, स्पेसिफिकली पेसमेकरच्या लोकांना ॲक्युपंक्चर देता येत नाही आपल्याला. इव्हन त्यांना काहीतरी नी प्रॉब्लेम आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, ते आले पण नाहीयेत, तरी त्या पेशंट्सला आपल्याला देता येत. नी प्रॉब्लेमला पण नाही, बिकॉज त्यांना पेसमेकर आहे हार्टमध्ये, त्यांना देता येत नाही. दुसरे लोक आहेत की ज्यांना प्रेग्नन्सी. अच्छा, प्रेग्नन्सीला पण नाही देता येत. प्रेग्नंट वुमन आहे पण त्यांना दुसरा काही सायटिकाचा त्रास चालू झालाय, झोप येत नाहीये, निद्रानाश, काही असू शकतं ना, पण हे लोक कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत ॲक्युपंक्चरसाठी. तिसरे ज्यांना ब्लड डिसऑर्डर्स आहेत, लाईक पर्प्युरा आहे, डिफ्थेरिया झाला असेल, एलिफंटायटिस झाला असेल, ट्युबरक्युलोसिस झाला असेल, त्यांना नाही देत आहे. हा, म्हणजे फुल्मिनेटिंग इन्फेक्शन ज्यांना आता ऍक्च्युअल इंडिकेशन आहे इमर्जन्सीचं, जसं डेंग्यू खूप वाढतोय, डेंग्यूचं हाय फिवर आहे, चिकनगुनिया म्हणजे एकदम सिव्हिअर स्टेटमध्ये असेल, खूप हाय फिवर असेल, आणि ट्युमर झाला असेल, किंवा तुमचं कंपाऊंड फ्रॅक्चर ज्याला म्हणतो की पूर्ण तुटलंय हाड, त्याला काही लिगामेंट टेअर मध्ये आम्ही ट्रीटमेंट देतो, पण त्यालाही लिमिटेशन आहे. ग्रेड 2 पर्यंत त्याचा फायदा होतो. ग्रेड 3 ग्रेड 4 ला तुम्हाला सर्जरीच करावी लागते. जिथं ऍक्च्युअल सर्जिकल इंडिकेशन आहे ना, फायब्रॉइड्स असतात पण ते खूपच मोठे असतात युटेरसमध्ये, आणि हे केस टू केस ठरवतो आम्ही. पण हे ढोबळरित्या सांगायचं झालं तर आता काही कॅन्सर्स आहेत ज्याच्यामध्ये स्टेज 4, स्टेज 3 कॅन्सरमध्ये नाही ॲक्युपंक्चरचा फायदा होत, पण त्यांच्या औषधामुळे. सॉरी मी डिस्टर्ब करते मध्ये. कॅन्सर सुद्धा म्हणजे आता जे काही सगळं आपण बोलतोय त्याच्यावरनं मला असं वाटतं हे लक्षण आहे का ऍक्च्युअल डिसीज आहे? कॅन्सरवरती तर अख्खा पॉडकास्ट होईल मॅडम. इट्स अ डिसीज ऑफ ग्रीफ. डिसीज ऑफ ग्रीफ. ग्रीफ
बर. लॉंग स्टँडिंग अनहॅपीनेस आणि ग्रीफ हा मेजर लंग कॅन्सरचं कॉज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मग ॲडिशनल फॅक्टर आहेत की तुम्ही सिगरेट पित होता, पोल्युटेड कंट्रीमध्ये राहताय वगैरे वगैरे वगैरे, पण बेसिक तिकडे आहे. तुम्हाला पॅनक्रियाटिक आणि स्टमक कॅन्सर झाला असेल तर तुम्हाला क्रॉनिक एन्झायटीचे प्रकार आहेत, एन्झायटीचे वेगवेगळे, त्याच्यामुळे तो होऊ शकतो. तुम्हाला किडनीचा कॅन्सर झाला असेल तर ते इट्स अ फ्राईट अँड फिअर, कॉन्स्टंट फिअर, इनसिक्युरिटीज कॅरी केल्या आहेत. बापरे. असे त्याचे प्रकार आहेत. पण इवन तुम्ही ते लुईस हेचं वाचलं असेल ना, कॅन्सरचं इमोशनल हे, की डायरेक्ट लिंक आहे कॅन्सरची इमोशनल स्ट्रेसशी. त्यामुळे आजच्या मॉडर्न लाईफ प्रॉब्लेम्स मध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थवरती आपण जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे आपलं हे बदलणार आहे का? जे काही सामाजिक स्वास्थ्य आहे आपलं आज, ते खूप अनस्टेबल आणि ह्याच्यापेक्षा ते वाईट होऊ शकतं. वी नेव्हर नो. तर आपल्याला हे आपण प्रिव्हेंट कसं करणार? तर आपण स्वच्छता करत राहूया. बरोबर. हाच त्याचा उपाय आहे असं मला वाटतं. म्हणजे जेवढ्या पेशंटला मी सांगते, तुम्हाला नाही जमत आहे ना, तुम्ही आपलं गाडी कशी सर्व्हिसिंगला देता तसं स्वतःला सर्व्हिसिंगला द्या वर्षातनं एकदा. दुसरा काय उपाय आहे? दुसरं काहीच करू शकत नाही. बरोबर. तेच मी आता तुम्ही बऱ्या केलेल्या केसेस अशा, जसं तुम्ही म्हणलात की अगदी सुरुवातीच्या तुमच्या काळामध्ये पॅरालिटिक तो पेशंट होता, हो, त्याला हो. तुम्ही उभं केलं. हो. तर अशा काही म्हणजे आश्चर्यकारक फरक पडलेल्या काही केसेस आहेत का, तुम्ही सांगू शकाल अशा? हो, म्हणजे आश्चर्यकारक. आता पेशंट तर खूप पेशंट्सला मी एज्युकेट पण करत असते, कारण इतक्या महिन्याचं पेन असतं. समजा डिस्बल्ज मध्ये खूप पेन असतं पेशंटला, नर्वची अँटी पेन किलर्स घेतले तरी त्यांना थांबत नसतं. त्यांना एका सिटिंग मध्ये जेव्हा पेन एकदम थांबतं तर त्यांना वाटतं जादूच झाली काहीतरी. हे एका सिटिंग मध्ये थांबतं? हो. तर ते त्यांना असं वाटल्यामुळे मला त्यांना सांगायला लागतं की नाही, ही जादू वगैरे नाहीये, हे सायन्स आहे, शास्त्र पहिली गोष्ट. आणि प्रत्येक पेशंटला सिस्टमॅटिक वेनीच ट्रीट केलं पाहिजे. त्यामुळे लंबर डिसीजेस किंवा डिसबल्जचे बरेच पेशंट असे होते की ज्यांना मिरॅक्युलसली ते बरे होतात. त्यामुळे त्यांना ते खूपच जादूसारखं वाटतं, म्हणजे तसं होत नाही. तर काही काही क्लिष्ट आजार असतात. म्हणजे तुम्हाला मी सांगते, सोरियासिसचं एक केस मी तुम्हाला सांगेन. ते मध्य प्रदेशमधनं आले होते आणि ते दोन्ही भाऊ बहिणींना एकाच वेळेला ते चालू झालं. बर. आणि इतकं की त्यांचे फक्त डोळे शिल्लक राहिले होते. बापरे. म्हणजे त्याला म्हणताना तुम्ही सोरियासिस म्हणाल, पण माझ्या दृष्टीने ते सोरियासिस नव्हतं. आमचं मेटल एलिमेंट जे असतं शरीरातलं ते बिघडतं खूप जास्त, तेव्हा अशा टाईपचं स्किन मधनं सगळं बाहेर पडायला लागतं. तर त्यांची भरपूर ट्रीटमेंट झाली. ते दोघंही 7 वर्षाचे होते तेव्हा त्यांना हळूहळू सुरुवात झाली. 7? हा, वयाच्या 7व्या वर्षी त्या दोघांना सुरुवात झाली. बर. त्यांनी त्याच्यासाठी त्यांची सिटी पण बदलली. म्हणजे ते भोपाळला राहत होते, ते इंदोरला शिफ्ट झाले, कारण त्यांना वाटलं की त्याच्यामुळे काही पाणी, मेनी फॅक्टर्स. आणि माझ्याकडे आले तेव्हा ते दोघे 13 का 14 वर्ष, 14 वर्षाचे होते. 7 वर्ष त्यांचे चालू होतं, सगळं चालू होतं. पण इतकं झालं की ते शाळेत जाईना झाले, किंवा त्यांना ते सारखं प्रत्येक जण विचारायचं की दोघांना असं काय. लिटरली फक्त डोळे शिल्लक राहिले होते ते. बापरे. आणि जेव्हा ते ट्रीटमेंटला आले, मी म्हटलं मी प्रयत्न करीन, पण आपण बघूया. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर त्यांना चांगला फरक पडायला लागला. पण त्यांचं सगळं हे त्यांच्यामध्ये साठलेल्या ग्रीफ आणि सॅडनेस, छोट्या मुलांना. हो, त्याचं कारण असं होतं, म्हणजे नंतर ते तुम्ही म्हणलं पेशंट सांगत नाहीत. हो. त्यांनी विचारलं होईल का, हो सकता है क्या हम ट्रीटमेंट, म्हणजे चालू करो, हम 15 दिन का देखेंगे. मग ते इथं राहायची सोय त्यांनी केली, आणि त्यांनी केल्यानंतर 15 दिवसाचा जो फॉलोअप असतो तेव्हा त्यांच्यामध्ये 30 ते 40% ते पॅचेस कमी झाले होते. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. मग त्याच्या आई आणि वडिलांना मी सांगितलं की ह्यांचं ना सगळं इमोशनल स्ट्रेसशी आहे. त्याच्या आई वडिलांना मी जेव्हा विचारलं फॉलोअपला, कारण त्यांचा विश्वास बसला हे सगळं कमी होत आहे म्हटल्यानंतर, तर त्यांना मी एक्सप्लेन केलं की तुमच्या मुलांना खूप काहीतरी असा सॅडनेसशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तुम्ही तो शोधला पाहिजे. आणि नाही, हमारा सब अच्छा ही है, ऐसा नहीं वैसा नाही, काही नाही. असं नाही होत. प्रत्येक कॉजला रिझन हे असतंच, असं होऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी डिनाय केलं. मग पुढे त्यांची ट्रीटमेंट चालू करून साधारण 1-2 महिन्याने ते पुढचे सिटिंग यायला लागले. आणि जेव्हा ते 80% कमी झालं ना, तेव्हा त्यांना वाटलं की नाही, काहीतरी दम आहे या ट्रीटमेंटमध्ये. आणि मग त्यांची क्रिसमसची काही सुट्टी होती, तेव्हा ती मुलं खूप मला अटॅच झाली, कारण त्यांना खूप छान वाटायला लागलं.
तर त्यांना मी सहज विचारलं की आता तुम्ही तर जसं तुम्हाला स्ट्रेस होतोय त्याचा तुम्ही परत विचार करत नाही आहात ना, कारण त्याच्याशी त्याची लिंक आहे. तेव्हा तो मुलगा रडायला लागला हो. आणि मी म्हटलं का रडतोय हा? तो म्हटला आपसे मुझे बात करनी है, आंटी मुझे आपको सब बताना है. तर ते मुलं जेव्हा 2 वर्षाची होती दोघंही, तर आई वडिलांना जॉबसाठी दुसरीकडे जायला लागलं. तर त्यांनी मामाच्या घरी त्यांना ठेवलेलं होतं. बर. 2 का 3 वर्षाची होते, लहान होती खूप. आणि ते मामा मामी काय त्यांच्याकडे नीट हे बघत करत नव्हते. नव्हते, आई गं. त्रास देत होते, मारत होते. बाप. आणि हे आईला काही माहीतच नाही. मग तू जर सांगशील तर मी हे करीन, धमकी दिलेली आई गं. होती आणि अब्युझिव्ह होते. बापरे. आणि ऍब्सोल्यूट आई वडिलांनी आयडिया नव्हती काहीच. ऐको. आणि मुलांनी सांगितलं नाही. हा, मुलांनी का नाही, मामाला घाबरू. आणि तो मामा जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा त्यांचं इचिंग वाढायचं. अच्छा. मेंटली हे पण ते आपण, हा, टेन्शन टेन्शन घेतलं होतं. आणि जेव्हा त्याच्या आई वडिलांना म्हटलं हे आता सांगणं तर आवश्यक आहे, कारण ह्याची रूट तिकडे, आणि खूप मोठी त्यांनी मला भरपूर स्टोरी सांगितली, ते काय मी जात नाही त्याच्यामध्ये. पण ते इतकं ट्रॉमॅटिक होतं ना त्या मुलांसाठी की ते 3 वर्ष ते जे काय राहिले त्यांच्याकडे, त्याच्याने त्यांच्या मनावरती जो झालेला परिणाम असतो म्हणजे अपब्रिंगिंग मध्ये, हो ना, तो तुमच्यावरती एक मन खरचटून जातं तुमचं. स्क्रॅच येत होतो. हा, त्याच्यामुळे ते त्यांना होतं. आणि दोघांना होत होतं, हो. सेम होत होतं. पण ते दोघं Simultaneously. एकमेकांना तसे समजत होते ना, भाऊ बहीण. आणि मग काय झालं की आता मला एक सांगायचं इथे की आता किती जण ह्याच्यावरती विश्वास ठेवतात मला माहिती नाही, मग त्या विषयात मला जायचं नाही. पण आध्यात्मिक शास्त्र आहे अॅक्युपंक्चर आहे. मी आध्यात्मिक कुठल्या रिलिजियस गोष्टींशी नाही निगडीत म्हणत आहे. आपलं डे टू डे लाईफ जे असतं ते आपण कसं ते करतोय, नेतोय, हे माझ्या दृष्टीने ते स्पिरिच्युअलिटी आहे. कारण आपण एव्हरी डे भगवद्गीतेमध्ये जसं सांगितलंय तो लेसन तो वापरण्याची आपल्याला संधी मिळत असते. बरोबर आहे की नाही? बरोबर. आपले प्रॉब्लेम आपण कसे हँडल करतो. पण अनेकदा असं असतं की आपल्या वैश्विक ऊर्जेमध्ये, जसं मी मगाशी म्हटले की अनेक तऱ्हेच्या एनर्जीज आहेत, अनेक तऱ्हेचे डेटा आहे या युनिव्हर्समध्ये, अनेक तऱ्हेच्या लिंक्स असतात. आपले एन्सेस्टर म्हणूया, आपण सगळ्या म्हणूया. तर मला असं वाटलं असं सहज त्या आईशी बोलायला की तुम्ही तुमच्या घरामध्ये किती रिलिजियस आणि काय गोष्टी आहात. तर नाही, कारण काय व्हायला लागलं, दरवर्षी थोडे थोडे ते पॅचेस त्यांच्या हातावर यायला लागले, इव्हन दो ते 16-17 वर्षाचे झाले तरी. बापरे. म्हणजे हे शेवटी हा जात का नाहीये, म्हणजे 95% जर ते गेलंय तर ते थोडंसं का राहतंय. मग मी त्यांची ब्लड प्रोफाईल केले, तर काय मुलं आता इमोशनली चांगले आहेत. म्हटलं ह्याचं काय, मला कळत नव्हतं. मी खूप विचार करत होते ह्याचं काय असू शकतं. आणि सडनली मला असं वाटलं की कदाचित ह्यांच्या ज्या एनर्जीज मला जाणवत आहेत ह्यांच्याने तर ह्या एन्सेस्ट्रल काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो यांना. तर तुम्ही तुमचे कोण फॅमिली हे असतील त्यांना प्लीज भेटा, एवढंच सांगितलं मी त्यांना. त्यामुळे आमचे कोणी नाहीये. म्हटलं मला असं वाटतं की तुम्ही अशा टाईपचा काहीतरी ऍडवाइस घ्या, तुमचे कोणी मोठी लोक असतील. तर नंतर त्याच्या आईने मला फोन करून सांगितलं की आमच्या घरात ते आपण जे श्राद्ध कर्म करतो ना ते केलेलंच नाहीये कोणाचं, तर मी करून घेऊ का? म्हटलं करण्याने काहीच तोटा नाहीये, बघूया आपण. मॅडम, यू विल नॉट बिलीव्ह, ते झाल्यानंतर, आता सायन्स बॅकग्राऊंड मधनं मी सुद्धा आहे, पण ते त्यांचं पूर्ण गेलं. बापरे. तर मग मी अभ्यास करायला घेतला तेव्हा की काय असं असू शकतं, ह्याचं काय लिंकेज असतं. आणि खूप आपल्याकडे ह्याबद्दलचं ज्ञान मिळण्यासाठी इतकं मटेरियल अवेलेबल आहे, म्हणजे फार अगदी गरुड पुराणापासून भगवद्गीतेपर्यंत. आणि मग मी सगळा अभ्यास करायला घेतला आणि खूप वाचन केलं याच्याबद्दल. आणि मग अॅक्युपंक्चर शास्त्र त्याला कसं महत्व आहे आणि कुठल्या मेरिडियन वरती ते दिसतं याचा मी अभ्यास केला मॅडम. बरं, ओके. आणि आपल्या शरीरातलं किडनी मेरिडियन जे आहे ते एन्सेस्ट्रल मेरिडियन आहे. आणि ते तेव्हा मला तो अनुभव आला, म्हणून आता मला ते कळतं कुठल्या पेशंट मध्ये जर ते काही लिंक असेल. पण कसं आहे, तो अधिकार मला नाहीये सांगायचा. तुमच्या पुरतं तुम्हाला ते कळतं. हो, मी थेरपिस्ट आहे आणि मी ते थेरपिस्टच्या मर्यादा मला माहिती आहेत काय आहेत. पण कधी कधी असं होतं, त्यावेळेला माणसाला थोडंसं पेशंटला सांगायचं जरा तुम्ही ह्यांची ऍडवाइसेस घ्या. अच्छा, बापरे. इथपर्यंतच मी करू शकते. पण इतकं आपलं शास्त्र प्रगल्भ आहे हे मला सांगायचं की तुम्हाला इतका डेटा येतो पेशंटचा, जो तुम्हाला यूज करायचा आहे तुम्ही करा, तो बरा झाला ठीक आहे, चांगलं आहे. पण कुठेतरी थोडं जरी राहिलं, मग तुम्ही जे म्हटलात ना की तो आजार परत होतो का,
खरं तर होत नाही, पण ह्यांचा होत होता, रिपीटेटिव्हली हो, येत हो. होता आणि ते इतके बरे झाले होते ना, त्यांना ते तेवढंच सुद्धा सहन होत नव्हतं. एकदा बरं झाल्यामुळे. हा, की नकोच मला ते. आणि ते दरवेळेला यायचे बिचारे इंदोरवरून आणि मी इतकी डिसअपॉइंट व्हायची की का जात नाहीये हे, शेवटचं शेपूट का जात नाहीये. पण हे आता मग गेलं त्यांचं पूर्ण क्लिअर पूर्ण झालं? गेलंय ते, अरे दोघंही वा. इंजिनियर पण झाले, जॉब अरे पण वा. करायला लागलेत. क्या बात आहे. मुलीचं तर लग्न पण झालं. वाव. सगळं म्हणजे अद्भुत आहे खरं म्हणायला गेलं तर. अहो, आपलं हे सगळं जगच अद्भुत आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण एक छोटेसे पार्ट असतो हो. त्या ब्रह्मांडामध्ये आणि आपण किती आपलं 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 करत असतो. आय नो. तुम्ही आता म्हणजे नॅशनल असेल, इंटरनॅशनल लेवलवर तुम्हाला भरपूर अवॉर्ड्स आतापर्यंत मिळालेली आहे. तुम्ही अनेक ठिकाणी स्पीकर म्हणून सुद्धा जाता. आत्ताच तुम्ही जाऊन आलात. पण म्हणजे मी ती यादी वाचूनच दमले तुमच्या अवॉर्डची. तर पण तुम्हाला तुमच्या दृष्टीने सगळ्यात जवळचा अवॉर्ड कुठला वाटलं? खरं सांगू का, मी कधी स्वप्नात पण नव्हतं मला वाटलं की मी जेव्हा फिरत होते लोकांच्या घरी की मला असे अवॉर्ड मिळतील. म्हणजे अवॉर्डसाठी मी आजही काम करत नाही. बरोबर. पण माणसाची ह्युमन सायकोलॉजी अशी आहे की शाबासकी कोणाला आवडत नाही. खरंय. आपल्याला एन्करेजमेंट मिळते, पण त्याच्यावर जबाबदारी पण आपली वाढते. बरोबर. आणि कुठलाही पुरस्कार असो, कुठलाही असो, सगळ्यात आनंद मला हा होतो की ॲक्युपंक्चर शास्त्राला ते रेकग्नेशन मिळतंय. मी एक माध्यम आहे हो शेवटी. खरंय. त्या शास्त्राचा प्रसार होतोय, ते शास्त्राचा लोकांना कळतंय, त्यांना वाटतं या शास्त्रातनं होणाऱ्या कामाचा गौरव केला पाहिजे. तर त्याच्यासाठी मला खरंच खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि मला एक मेमरी सांगायची झाली तर तसे सगळेच अवॉर्ड हे असतातच, पण मी इंग्लंडमध्ये मला महात्मा गांधी सन्मान दिला गेला. वा. हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये. क्या बात है. वा. तर तिथं मिळाल्यानंतर नॅचरली वाटणार अरे बापरे, पण मला जास्त भीती वाटत होती की मी खूप वेळा चेक करत होते की मलाच मिळालंय का, म्हणजे मला कसं काय मिळालंय असं. आणि एवढं खरंच आपण काम केलंय काहीच मला कळत नव्हतं. मी 2-3दा त्यांना विचारलं की शेवटी मी त्यांना तुम्ही मला का देताय अवॉर्ड असंच विचारलं. कारण डिझर्विंग लोक, मला नाही वाटत की मी हे डिझर्व करते. आणि असं का वाटलंय, तुम्ही एवढं केलंय काम आता? खरं काय माहिती, खरंच मला नाही सांगता येत. आणि मग मी तिथे गेल्यानंतर मला मात्र चांगलं काय वाटलं सगळ्यात जास्त की आदल्या दिवशी त्यांनी कॉफीसाठी बोलवलं होतं जेवढ्या लोकांना तर त्यांनी ती कॉफीचा सगळा तो प्रोग्राम गांधी भवन जे आहे भारत भवन मध्ये, जिथं त्यांनी पार्टिशनची मीटिंग केली होती त्या हॉलमध्ये ते होतं. पण प्रोग्रामच्या अगोदर त्यांनी आपलं राष्ट्रगीत लावलं. अरे वा. आणि त्याच्यानी मला जे रोमांच आले खरंच आहे. आणि मला असं वाटलं की इथं आपण दररोज शाळेत राष्ट्रगीत म्हणत होतो त्याच्यापेक्षा काहीच नाही, इथं राष्ट्रगीत म्हणताना मला जो आनंद झाला. खरंय. आणि मला वाटलं की चला मी माझ्या देशातनं काहीतरी रिप्रेझेंट करते. आणि ॲक्युपंक्चर, आणि लोकांना वाटतं बरं का की ॲक्युपंक्चरचं काम, मग खूप लोकांना कुतूहल निर्माण होतं की नक्की पण तो प्रवास नक्कीच अवघड असतो मॅडम. म्हणजे तो नाही आहेच, खडतरच आहे. म्हणजे तुमचा एकंदर प्रवास ऐकून खरंच ते जाणवत आहे म्हणजे. येस. सो आपण आता जरा शेवटाकडे येतोय. एक फायनल, एक रॅपिड फायर राऊंड आहे. ॲक्युपंक्चर पेनफुल और पेनलेस? कम्प्लिटली पेनलेस. रिझल्टच्या बाबतीत इमिडिएट रिलीफ का स्लो रिस्पॉन्स? इमिजिएट रिलीफ म्हणेन मी, पण ते पेन मॅनेजमेंट नाहीये. तुम्हाला पेनफुल आजारामध्ये पेन कमी करायला ते इमिजिएट रिलीफ आहे, पण पेन का होतंय ह्याचं कॉज ट्रीट करण्यासाठी तुम्हाला 15 दिवसाची ट्रीटमेंट घ्यायला लागते. त्याचे साईड इफेक्ट्स आहेत का? साईड इफेक्ट्स नाहीयेत. झिरो साईड इफेक्ट्स. एक लक्षात घ्या, कुठलंही केमिकल औषध आपण सुयांमधनं देऊ शकत नाही, देतच नाहीत. दुसरं, ती स्टेनलेस स्टीलची किंवा सिल्वरची निडल आहे. अच्छा. ती स्टराईल आहे, त्याच्यानी झाला नाही तर इफेक्ट नाही होणार, पण साईड इफेक्ट काहीच होऊ शकत नाही. बरोबर. आणि सेफ आहे ते, म्हणजे केसांपेक्षाही बारीक सुया असतात. त्याच्याने खूप लोकांना वाटतं की ते असं भोसकतात, खूप असतात, येणार असं काहीच. तुम्ही तर घेतलंय, तुम्हाला माहिती, काहीच होत नाही. इट्स अ व्हेरी सुदिंग ट्रीटमेंट. आपण मगाशी बोललोय, पण तरी ॲक्युपंक्चर सायन्स और मॅजिक? ऍब्सोल्युटली सायन्स. ओके. आता एक शेवटचा प्रश्न, ॲक्युपंक्चर बद्दल लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज कुठला आहे? जो मी सांगितला की हे भारतीय आहे हे शास्त्र, चायनीज नाहीये. हे पूर्णतः भारतीय शास्त्र आहे.
फक्त ते लोकांना समजण्याची आवश्यकता आहे की आपल्या कल्चर पासून आपण ड्रिफ्ट अवे नाही व्हायला पाहिजे. आपण स्टुपिड नाही आहोत खरं तर. हो ना, हो ना. आणि वेस्टर्न आता काय झालंय मला असं वाटतं, धड वेस्टर्न नाही धड इंडियन नाही, कुठेतरी मध्ये गेल्यासारखं. इंडियन आपण फुल सेल्फ सफिशियंट आहोत आणि आपला राहण्याची पद्धत, पोशाखाची पद्धत, ते वैद्यकीय पद्धत, ही सगळी शास्त्रशुद्ध आहे. आणि ते थोडं जरी आपण अंमलात आणलं ना तर आपण खूप चांगले निरोगी राहू शकतो. खरे. घरातला आपला स्वयंपाकघर आहे, आपला दवाखाना आहे इंडियन कुकिंग. आपले जे राहण्याची पद्धत किंवा सण आहे ते सुद्धा मेडिकलच आपल्याला हेल्प करत असतात. आणि ॲक्युपंक्चर सारखी शास्त्र आहेत, आयुर्वेद आहे, हे नॅचरोपॅथी आहे, योगा आहे, सगळं आहे आपल्यासाठी. खरे खरे. येस. सो खूप छान वाटलं आणि खूप छान माहिती तुमच्याकडनं आज आम्हाला मिळाली. आणि मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ॲक्युपंक्चर याविषयीचे सगळे तुमचे समज, गैरसमज सगळे मॅडमनी आज दूर केलेले आहेत. आणि मॅडमशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा क्लिनिकचा ॲड्रेस आणि फोन नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया. एक फक्त विचारायचं राहिलंय, तुमचे क्लिनिक्स कुठे कुठे आहेत आता पुण्यामध्ये? पुण्यामध्ये 2 क्लिनिक्स आहेत आमची. लुलानगर म्हणजे वानवडी, कोणाला माहित असेल ते साऊथ पुण्याच्या लोकांसाठी आहे. ओके. आणि मेन ब्रांच आमची कर्वे रोडला आहे, सोनल हॉलच्या समोर. हो, 2 क्लिनिक्स आहेत. अच्छा, व्हेरी गुड. सो रसिको, आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा आपला एपिसोड नक्की आवडलेला आहे. मॅडम तुम्हाला तुमच्या काही प्रॉब्लेम्स असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करता येतील. आणि अजून एक छोटीशी विनंती आहे, रसिका मोहिनी पॉडकास्ट हा बघा तुम्ही, तुमच्या कॉमेंट्स द्या त्याच्यावर. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हाईप करा आणि आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि इतके छान तुम्ही सगळे इनपुट्स दिले ॲक्युपंक्चर बद्दल, त्या चॅनल करता त्याकरता मनापासून धन्यवाद. मी पण खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. सो मॅडम, रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस एक छोटंसं गिफ्ट देतात. हे खास तुमच्या करता आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. रसिक मोहिनी.